नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. आपण IPCचे मागच्या वेळेस 4 प्रकरण पाहिले होते. आज आपण 5वं प्रकरण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की 999 रुपयाचा कोर्स आपण 21 तारखेपर्यंत पुन्हा ऑफर वाढवलेली आहे. तरी ज्या कोणी विद्यार्थ्यांना तो कोर्स लावायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना पर्यंत हा मेसेज पोहोचावा ही विनंती सर्वांना. आणि त्यानंतर आपण आज IPCचे पुढच्या प्रकरणाकडे येत आहे. प्रकरण 5 इथून खरं मित्रांनो IPCचे अपराध चालू होतात. IPCमध्ये जर अपराधाचे कलम पाहिले तर 109 पासून ते 511 पर्यंत जर खरं पाहिलं तर इथून पाठीमागचे प्रकरण हे 4 फक्त IPC कसा समजून घ्यायचा या संदर्भात ते प्रकरण 4ने मार्गदर्शन केलं होतं. कशाला अपराध समजायचा यासाठी ह्या प्रकरण मागच्या 4ने मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे इथून मागचे प्रकरण 4 हे फक्त आपल्याला IPC कसा समजून घ्यायचा यासाठी होते. आणि आता इथून पुढचे खरे जे प्रकरण आहे प्रकरण 5 पासूनचे तर इथून पुढे जे काय अपराध आहे आणि त्या अपराधाला असणारी शिक्षा आहे आणि त्या अपराधाचं स्वरूप आहे या 3च गोष्टी आपल्याला इथून पुढच्या प्रकरणापासून पाहायच्या आहे. तर मित्रांनो प्रकरण 5 आपल्याला पाहायचं आहे चितावणी देण्याविषयी. चितावणी देणे म्हणजे काय? एखाद्या दुष्कृत्यासाठी अपप्रेरणा देणं किंवा त्याला प्रवृत्त करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं, मदत करणं किंवा त्या गटात सहभागी होणं हेच हे चितावणीमध्ये येतं. आता चितावणी देणे, चितावणी म्हणजे अपप्रेरणा या संदर्भात सुद्धा एक कलम टाकून त्याची व्याख्या एक्सप्लेन केलेली आहे. तर आपण ते 1 बाय 1 आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आता हे कलम 107 मध्ये चितावणी याची व्याख्या करण्यात आलेली आहे. चितावणी म्हणजे अपप्रेरणा त्याला इंग्लिशमध्ये अबेटमेंट सुद्धा म्हटलं जातं. हे अबेटमेंट कशा स्वरूपाचं असतं तर त्यामध्ये कट, प्रोत्साहन, मदत मित्रांनो या स्वरूपात अपप्रेरणा असते. की एखादा कट केला जातो फौजदारी गुन्ह्याचा. उदाहरणार्थ एखाद्याची हत्या करायची असेल तर ती हत्या कशी करता येईल आणि त्या उद्देशाने तो एखादा कट केला जातो. त्या कटात जे सहभागी होतात म्हणजे त्यांनी चितावणी दिली किंवा अपप्रेरणा केली किंवा त्या काही फौजदारी दुष्कृत्य करण्यासाठी कोणी प्रोत्साहन करत असेल तर ते सुद्धा एक प्रकारचं अपप्रेरणा होतं किंवा चितावणी होती. किंवा जो काय दुष्कृत्य होणारा जो अपराध करण्याचा जो काही कट आहे किंवा जी काही दुष्कृत्य आहे त्यात जे लोक मदत करतील ते सुद्धा चितावणी देण्याचा एक प्रकार होईल. त्याचबरोबर मित्रांनो एखादा दुष्कृत्य होणार आहे, एखादा अपराध होणार आहे त्यामध्ये जर माहिती असताना सुद्धा जर दुर्लक्ष केलं जात असेल मग ते अधिकारी असो किंवा खाजगी व्यक्ती असो ती सुद्धा एक चितावणी देण्याचा प्रकार आहे. समजा एखाद्याचा खून होणार आहे हे मला माहीत असतानाही मी दुर्लक्ष करतो आणि जाणून बुजून मी ती बेत लपून ठेवतो, कुणाला सांगत नाही, पोलिसांना सांगत नाही, म्हणजे मी दुर्लक्ष करतो. मग मी खाजगी माणूस असो नाही तर शासकीय व्यक्ती असो म्हणजे एक प्रकारे मी सुद्धा त्या गुन्ह्यास अपप्रेरणा दिल्यासारखं होतं किंवा चितावणी दिल्यासारखं होतं. किंवा चुकीचे मार्गदर्शन करून सुद्धा चितावणी दिल्यासारखं होतं. उदाहरणार्थ एखाद्या पुतळ्यावर, एखाद्या राष्ट्रीय पुरुषाच्या पुतळ्यावरची कोणी विटंबना केली असेल आणि ती कोणी केली हे माहीत नसतानाही जर उगाच कोणाचं नाव घेऊन समाजात आपण त्याच्या नावाने बदनामी चालू केली आणि त्या व्यक्तीला जर मॉब लिचिंगमध्ये लोकांनी मारलं किंवा काय झालं म्हणजे तो लोकांच्या माध्यमातून जर अपराध जरी होत असला तरी लोकांना जे चुकीचं मार्गदर्शन केलं किंवा लोकांमध्ये जो काही गैरसमज पसरवला म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीने काय केलं तिथं सुद्धा त्या लोकांना भडकवण्यासाठी एक प्रकारची चितावणी दिली किंवा चुकीचे मार्गदर्शन दिलं. म्हणजे मित्रांनो चितावणी देण्यामध्ये काय येतं? कटमध्ये सहभागी होणं येऊ शकतं किंवा एखाद्या दुष्कृत्य अपराधाला प्रोत्साहन देण्याबाबत येऊ शकतं किंवा त्या कृत्याला मदत करण्याबाबत येऊ शकतं किंवा एखादा अपराध होणार आहे त्या अपराध होत असताना त्याचा बेत लपून किंवा दुर्लक्ष करणं जाणून बुजून तो सुद्धा चितावणीचा भाग येऊ शकतो. किंवा चुकीचे मार्गदर्शन करून एखाद्या अपराधात प्रवृत्त करणं हे सुद्धा चितावणीमध्ये येऊ शकतं. ज्यावेळेस आपण हे पूर्ण प्रकरण ज्यावेळेस आपण पाहू मित्रांनो त्यावेळेस आपल्याला समजेल की चितावणी देण्यामध्ये काय काय आणि ज्या प्रकारची चितावणी असते त्या प्रकारचा त्याला कसा प्रकारची शिक्षा असते हे ह्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. चितावणी मित्रांनो गुन्हे करत असताना 4 पायऱ्या, गुन्ह्याच्या 4 पायऱ्या असतात. ते सगळ्यात आधी समजून घ्या. जर मला गुन्हा करायचा असेल, मला अपराध करायचा असेल तर अपराध करायच्या विषयी सर्वप्रथम माझ्या डोक्यात पहिल्यांदा विचार येणार. विचार आल्यानंतर मी काय करणार? तयारी गुन्ह्यासाठी तयारी काय करणार? समजा एखाद्याचं कोणाचं घर लुटायचं असेल तर घर लुटण्यासाठी मी जे काही हत्यारं लागतात ते हत्यारं गोळा करणार. तिसरी पायरी काय असते गुन्हा करायची? समजा मला एखादी चोरी करायची, ती चोरी करायची असेल तर आधी डोक्यात विचार येतात गुन्हेगाराच्या. विचार आल्यानंतर बाबा चोरी करण्यासाठी त्याला काय काय लागतील त्या पद्धतीने तो तयारी करतो. आणि दुसरी स्टेप झाली त्यांनी चोरी करण्यासाठी तयारी केली आणि आता तिसरी स्टेप तयारी तर झाली त्याची. आता तो प्रयत्न करणार कशाचा? चोरी करण्याचा म्हणजे अपराध करण्याचा. प्रयत्न केल्यानंतर होतं काय की तो डायरेक्ट
कृत्य करणं किंवा कृती करणं किंवा डायरेक्ट अपराध पूर्ण करणं. म्हणजे गुन्हेगाराला एखादा अपराध पूर्ण करायचा असेल तर याला 4 पायऱ्यातून जावं लागतं. आधी त्याच्या डोक्यात विचार येतात, मग तो तयारी करतो, मग त्या तयारीतून प्रयत्न करतो, प्रयत्न केल्यानंतर डायरेक्ट कृती करतो आणि तो अपराध करतो. अशा प्रकारे अपराधी घडत असतो. परंतु हे अपराधी घडत असताना जे काय 1, 2 आणि 3 नंबरच्या स्टेप आहे त्यामध्ये कुठेतरी हे कट, प्रोत्साहन, मदत ह्या गोष्टी येत असतात. मग अशा गोष्टी पुढे जाऊन गुन्हा सक्सेस होऊ नये किंवा तो अपराध घडू नये म्हणून ह्या लोकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. कारण ह्या लोकांच्याच डोक्यातून विचार येत असतात गुन्हा करण्यासाठी. समजा एखादा प्रोत्साहन करणारा असतो, एखादा कट रचणारा असतो, यांच्या डोक्यातून हे गुन्ह्याच्या अप्रवृत्त्या समोर येतात आणि त्यानंतर ते गुन्ह्याला स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असतो. पुढे जाऊन अशा गुन्ह्याला स्वरूप भेटू नये किंवा गुन्हा घडू नये म्हणून ह्या लोकांना इथं जागीच वचक निर्माण करण्यासाठी कायद्याने सुद्धा हे प्रकरण 5 आणलेलं आहे. आता ह्या प्रकरण 5 मध्ये आपल्याला चितावणीची तर व्याख्या आपण बघितली आहे, पण चितावणी देणाऱ्याची सुद्धा व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहे. तो कलम 108 मध्ये चितावणी देणारा म्हणजे अपप्रेरक, अबेटर. इथं 4 प्रकारच्या चितावणी देणाऱ्याचा उल्लेख केलेला आहे. पहिला चितावणी देणारा कोणता असू शकतो की जो स्वतःही सक्षम असू शकतो पण तरी सुद्धा तो दुसऱ्याला चितावणी देऊन त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. किंवा त्याला समजा जरी चितावणी दिल्यानंतर परिणाम होत नसेल, समजा एखाद्याची हत्या करण्यासाठी एखाद्याने चितावणी केली, समजा ए ने बी ला चितावणी दिली किंवा प्रेरणा दिली की सी चा हत्या कर, परंतु बी ने सी ला हत्या करायचा प्रयत्न केला पण हत्या सक्सेस झाली नाही, तरी सुद्धा ए ने परिणाम जरी झाला नसला तरी ए हा या ठिकाणी दोषी सापडेल कारण त्यांनी बी ला हत्यासाठी चितावणी दिली. किंवा चितावणी देणारा अजून दुसरा कोणता असू शकतो की समजा ए ने बी ला चितावणी दिली परंतु बी तो तेवढा क्षमता नसलेला नाहीये किंवा तो बी हा अज्ञान आहे किंवा बी ला जाणीव पण नाही तो गुन्हा करतोय का काय करतोय, तरी सुद्धा तो सी ला करायला लावतो. जरी बी ची क्षमता नसली, ते लहान मुलं असलं की त्याचं क्षमता नाही गुन्हा करण्याची, तो सी ला मारू शकत नाही. बी जरी विका असला, बी ची जरी क्षमता नसली किंवा बी अज्ञान असला तरी सुद्धा ए ने हा गुन्हा केलेला आहे की त्याला अपप्रेरणा देण्याचा. अजून चितावणी देणारे कोण कोण मोडतात मित्रांनो? चितावणी देणारा हा सुद्धा इथं एक प्रकारचा चितावणी देण्याबद्दलची तो सुद्धा अपराध होऊ शकतो. समजा ए ने बी ला चितावणी दिली की डी ला मारायचंय म्हणून बी ने काय केलं, सी ला चितावणी दिली. म्हणजे ए ने आधी बी ला चितावणी दिली, बी ने नंतर सी ला चितावणी दिली आणि सी ने बी चा ऐकून डी ची हत्या केली. म्हणजे थोडक्यात काय झालं, चितावणी देणं हे सुद्धा एक प्रकारे अपराध आहे. म्हणजे एने सांगितलं आपल्याला डी मारायचं आहे म्हणून एने बी ला चितावणी दिली, बी ने परत सी ला चितावणी दिली. इनडायरेक्टली इथं डी ला कोणी बी ने मारलं, डी ला कोणी सी ने मारलं आणि मग सी ने कोणाची चितावणी ऐकली होती, बी ची. परंतु इथं ही चैन असल्यामुळे ह्या ठिकाणी चितावणी देणारे दोन्ही पण ठरू शकतात. ए आणि बी हे दोन्हीही अपराधी असू शकतात. मित्रांनो, हे चितावणी देणारे कोण कोण येतात हे यामध्ये आपण पाहिलेलंच आहे. एखाद्या कृतीचा परिणाम घडो नाहीतर नाही घडो, परंतु त्या ठिकाणी कृती करण्यासाठी जो कोणी अपप्रेरणा देईन, चितावणी देईन, तो चितावणी देणारा सुद्धा त्या ठिकाणी अपराधी असतो. आता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे चितावणी दिल्यानंतर त्यांना कशा प्रकारची शिक्षा असते हे इथे समजून घ्यायचं आहे. 108 भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये चितावणी देणे. भारताबाहेरील म्हणजे कसं, समजा उदाहरणार्थ जर्मनीमध्ये एखाद्या बँकेतून पैसे लुटायचे असते ऑनलाईन आणि ते भारतातून जर प्रयत्न केला जात असेल तर ते सुद्धा चितावणी कोणी देत असेल. समजा एखाद्या राजकीय नेत्याने सांगितलं आता निवडणुका जवळ आल्यात, जर्मनीचे बँकेचा अकाउंट हॅक करून आपल्याला पैसे मिळवा, म्हणून तो जो नेता सांगतो ज्या हॅकर टीमला आणि ती हॅकर टीम भारतातून प्रयत्न करते जर्मनीतील बँकेतले पैसे पळवायचे, कारण आता इलेक्शन आले. पण ज्यावेळेस हॅकर टीम ज्यावेळेस बँकेतून पैसे चोरण्याचा प्रयत्न करते, पैसे चोरता येऊ नाही तर नाही येऊ, पण यांचा प्रयत्न हे कोणाचा ऐकून करतात, ह्या भारतीय नेत्याचा ऐकून करत असं. तर या ठिकाणी भारतीय नेत्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल की त्याने काय केलंय की भारताबाहेरच्या क्षेत्रामध्ये गुन्हा करण्यासाठी एक प्रकारे कोणाला तरी चितावणी दिलेली आहे. ह्या प्रकारचं आपलं सर्वसाधारण चर्चेतले किंवा जे काही करंटमधले उदाहरणं देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तुम्ही फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न असू द्या. आता आपल्याला पुढचा कलम पाहायचा आहे 109. मी इथून पुढच्या प्रत्येक कलमाला ट्रिक्स देणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात ट्रिक्स राहून तो कलम लक्षात ठेवायचा आहे. आयोग तुम्हाला फक्त 3च गोष्टी विचारतात. एक तर व्याख्या विचारतात, तो व्याख्या कोणत्या कलमात आहे ते विचारतात, किंवा त्या अपराधाला काय शिक्षा आहे ते एक विचारतात, किंवा त्या शिक्षेचा कलम विचारतात. ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला फोकस करून अभ्यास करायचा आहे मित्रांनो. 109 म्हणजे काय, चितावणी दिल्यानंतर प्रत्यक्षात जर अपराध केला असेल आणि स्वतंत्र शिक्षेची तरतूद नसेल तर शिक्षा कशी द्यायची. समजा ए ने बी ला चितावणी दिली की सी ला मारायचं
किंवा सीच्या घरी चोरी करायची, समजा बीने सीच्या घरी चोरी केली, परंतु बीने चोरी केली, बीला तर शिक्षा भेटणारच आहे, सीच्या घरी चोरी केली, परंतु कोणाचं ऐकून केलं, एचं ऐकून केलं, म्हणून एला जर शिक्षेची तरतूद नसेल ह्या प्रकरण 5 मध्ये किंवा कुठेच तरतूद नसेल, एला काय शिक्षा द्यायची, मग अशा वेळेस बीला जी काय चोरीची शिक्षा भेटली तीच एला पण भेटणार. म्हणजे थोडक्यात काय की जर एखादा अपराध करण्यासाठी एखाद्याने चितावणी दिलेली असेल, एखादा अपराध करण्यासाठी एखाद्याला दुसऱ्यांनी चितावणी दिली असेल आणि त्या अपराधाची शिक्षा ज्यांनी केली त्याला तर भेटणारच आहे, पण ज्यांनी चितावणी दिली त्याला सुद्धा त्या अपराधाची शिक्षा असणार आहे. म्हणून मी एक ट्रिक देईन, ती ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा कलम कशा लक्षात ठेवायचा की कलम 109 तू पण सजा भोग भाऊ, कारण तूच मला सांगितलं. म्हणजे ज्यांनी केलं, बी काय म्हणतोय याला की मी तुझं ऐकून सीच्या घरी जाऊन चोरी केली, म्हणून बी काय म्हणतोय कलम 109 आता तू पण सजा माझ्या बरोबर भोग भाऊ. म्हणजे काय, बीने याचं ऐकलं म्हणून बीला तर चोरीची सजा झाली, पण यांनी अपप्रेरणा केली पण याच्यासाठी सजेची स्वतंत्र तरतूदच नाही, म्हणून आता बीची सजा एला पण द्यायची. म्हणून कलम 109 कसा लक्षात ठेवणार, मी अपराध केलाय, कलम 109 मी अपराध केलाय, मला सांगणार पण आता तू पण सजा भोग भाऊ. असं हे भोग भाऊ लक्षात ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कलम 109 हा दोघांनाही ती सजा देतो जी अपराधाला शिक्षा आहे. आलं लक्षात. आता कलम 110 काय सांगतो, चितावणी ज्याला दिली आहे त्याने चितावणी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने कृती केली शिक्षा. म्हणजे या ठिकाणी कृती एकच असते, अपराध एकच असतो, फक्त काय असतो उद्देश दोघांचा वेगळा असतो. कृती एक, अपराध एक, उद्देश वेगळा असतो. उदाहरणार्थ एने बीला एक गाडी दिली आणि ती बाईक विकायला सांगितली, बीने एची बाईक समजून ती बाईक विकून आला, म्हणजेच यांनी जी बाईक विकायला दिली होती ती बाईक चोरीची होती. ती चोरीचा माल विकण्यासाठी ये बीला प्रवृत्त करतो, परंतु बीला हे माहीत नसतं ती बाईक चोरीची आहे, म्हणून बी ही ती बाईक एचीच समजतो. म्हणून एच्या डोक्यात उद्देश वेगळा होता चोरीचा माल विकण्याचा, पण बीचा उद्देश डोक्यात वेगळा होता की ती एची बाईक आहे, विकायला काही हरकत नाही. पण म्हणून जरी बीने ती बाईक विकली असली तरी पण या ठिकाणी बीचा उद्देश जरी वेगळा असला परंतु एला त्याच्या उद्देशाप्रमाणे शिक्षा असेल, कारण एने काय केले, चोरीचा माल विकण्यासाठी बीला प्रवृत्त केलंय, एक प्रकारे चेतावणी दिली. हे कलम 110 सांगतोय. आता कलम 111 मित्रांनो, जेव्हा एका कृतीला चितावणी देऊन निराळी कृती केली जाते तेव्हा चितावणी देणाऱ्याची शिक्षेची जबाबदारी. समजून घ्या, कलम 111 आधी तुम्हाला उदाहरण देत जाईल, मग तुमच्या लक्षात हा कलम येईल किंवा कन्सेप्ट येईल. उदाहरण काय असं समजा, कलम 111 चूक केलीस लेकरा, कलम 111 चूक भूल केलीस लेकरा. आता चूक भूल केलीस लेकरा म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय, एखादं लेकरू आहे त्याने चूक भूल केली, कलम 111 चूक भूल केलीस लेकरा. म्हणजे काय होतं, समजा ए हा बी नावाच्या लहान मुलाला, हे लहान मुल आहे बी नावाचं, त्याला सांगतो की सीच्या ताटात जाऊन विष टाक, सीच्या ताटात जाऊन विष टाक. हे कोणाला अपप्रवृत्त करतोय किंवा प्रवृत्त करतोय, बीला अपप्रवृत्त करतोय की तू सीच्या ताटात जाऊन विष टाक. पण बी हे लहान मुले अज्ञाने, त्याला समजत नाही, ते सीच्या ताटात विष टाकायच्या वेळेस जाऊन डीच्या ताटात विष टाकतं, डीच्या ताटात जाऊन विष टाकतं. म्हणजे काय होतं, याचा उद्देश होता की सीला मारायचं विष टाकून बीच्या माध्यमातून, परंतु काय होतं बीची चूक भूल होती आणि तो सीच्या ताटात विष टाकायच्या ऐवजी डीच्या ताटात विष टाकतो आणि डी मरतो. म्हणून ए हा इथं तरी पण दोषित ठरणार, जरी याच्याकडून चूक भूल झाली असली तरी याच्या कृतीचा परिणाम आहे मित्रांनो. याची कृतीचा परिणाम का आहे, कोणी का होईना मेलय आणि याच्या कृतीचा परिणाम ह्या कोणामुळे कृती केली यांनी, तर याच्या अपप्रेरणामुळे कृती केली. कोणाच्या, एच्या. एने जर चितावणी दिली नसती तर बीने ते कृती केली नसते आणि बीने कृती केली नसते तर कृतीचा हा परिणाम झाला नसता. म्हणून इथं कसं असतं, अपप्रेरणा ही कृतीसाठी केली जाते आणि कृतीनंतर परिणाम देत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा परत सांगतो की गुन्हा करण्याचे 4 स्टेप असतात, ते आधी पण सांगितलं. आधी डोक्यात विचार यावं लागतात, मग त्याची तयारी असती, मग प्रयत्न केला जातो आणि शेवटी अपराध केला जातो. हेच या माध्यमातून अपप्रेरणाचे विचार येणं, म्हणजे नंतर ते अपप्रेरणासाठीच आधी विचार येत असतात. आता कलम 111 लक्षात ठेवण्याची ट्रिक जरी डोक्यात बसली तर तुम्हाला हे सगळं प्रकरण समजणार आहे, कन्सेप्ट समजणार आहे. का आहे, कलम 111 चूक भूल केलीस लेकरा, म्हणजे ज्याच्या ताटात विष टाकायचं होतं तिथं टाकलं नाही, दुसरीकडे नेऊन टाकलं. आता कलम 112 काय सांगतो, चितावणी दिलेल्या कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल चितावणी देणारा केव्हा जबाबदार असतो.
हे तुम्ही वाचून तुमच्या लक्षात राहते का नाही मला माहित नाही, परंतु मी ट्रिक्स दिल्यानंतर तुमच्या डोक्यात निश्चितच राहणार. आता कलम 112, कलम 112, मारा नाही धरा, मारा नाही धरा. आता हे तुम्ही म्हणाल हे काय मारा नाही धरा. कलम 112 यमक जुळणाऱ्या ट्रिक्स आहे, लक्षात ठेवण्यासाठी त्या बनवल्यात आपण. तुम्ही सुद्धा याच्यापेक्षा भारी बनवू शकता. कलम 112 मारा नाही धरा. म्हणजे एक उदाहरण देतो. एक लोकसेवक एखाद्याच्या घरी जप्तीसाठी येतो. जप्तीसाठी कोणाच्या घरी येतो? एच्या घरी त्याची काहीतरी जप्ती, मालमत्तेची जप्तीसाठी येतो. म्हणून ए बीला अपप्रेरित करतो आणि किंवा अपप्रेरणा देतो. काय सांगतो की जप्ती होऊ नये म्हणून तू त्या लोकसेवकाला प्रतिकार कर, एवढंच सांगितलंय. किंवा जप्ती होऊ नये, इंटेन्शन मात्र याचं काही माझ्या घरातल्या वस्तूंची जप्ती होऊ नये किंवा काही चुकीची मालमत्ता असेल त्याची जप्ती होऊ नये म्हणून ए बीला सांगतो की लोकसेवकाला अडव. आणि पण ह्यो बी काय करतो की लोकसेवकाला अडवत असताना डायरेक्ट लोकसेवकाला मारतो किंवा त्याला जबर दुखापत पोहोचतो. म्हणजे याचा परिणाम काय झाला की यांनी जी कृती केली, कोणाचं ऐकून कृती केली, यांनी फक्त त्याला एवढंच सांगितलं होतं की जप्ती झाली नाही पाहिजे, त्याला प्रतिकार कर, त्याला अडव. म्हणजे यांनी अडवायला सांगितलं, यांनी डायरेक्ट जाऊन त्याला जबर दुखापत केली लोकसेवकाला. मग ह्या जबर दुखापतीचा जबाबदार कोण? तरी सुद्धा एच. कोण? एच. कारण यांनी याला सांगितलं कृती करायला, यांनी अशी कृती केली, त्याचा परिणाम वेगळाच झाला. मग ती कृती कसलीही असू, येथे अपप्रेरणा करणारा कोण होता? ए. म्हणून कलम 112 लक्षात कसं ठेवायचं? मारा नाही धरा. म्हणजे हे काय सांगत होते त्याला, अरे बाबा मारा नाही धरा, म्हणजे लोकसेवकाला धर, मारू नको. पण यांनी काय केलं? मारलं. तरी सुद्धा ते बीने लोकसेवकाला जरी मारलं असलं तरी सुद्धा ए हा अपप्रेरणाबाबत दोषी ठरतो. आता कलम 113, कलम 113 चितवणी देणाऱ्याच्या उद्देशापेक्षा वेगळाच परिणाम घडून घडलेल्या अपराधाबद्दल चितवणी देणाऱ्याची जबाबदारी. वेगळाच. आता उदाहरणार्थ मी सांगतो, इथं आधी ट्रिक देतो ते बघा, लक्षात राहील. कलम 113 परिणाम पण सहन करा. परिणाम पण सहन करा. कलम 113 परिणाम पण सहन करा. चितवणी देणाऱ्याच्या उद्देशापेक्षा वेगळाच परिणाम घडून घडलेल्या अपराधाबद्दल चितवणी देणाऱ्याची जबाबदारी. आता ए हा बीला चितवणी देतोय की सीला जबर दुखापत कर. म्हणून बी काय करतो? एचा ऐकून सीला जबर दुखापत करतो. परंतु परिणाम असा झाला की ज्या जबर दुखापतातून सी मेला. सी काय झाला? मेला. मग ज्याच्या ह्या कृतीतून काय झालं? परिणाम असा झाला, सी मेला. म्हणून सीच्या मरण्याला खून असं म्हणू शकतो आपण. आणि ह्या खुनाला जबाबदार ए सुद्धा असेल. कारण कलम 113 ने आधीच सांगितले चितवणी देणाऱ्याच्या उद्देशापेक्षा वेगळाच परिणाम घडून आला. याचा उद्देश काय होता की सीचा फक्त जबर दुखापत व्हावी, कुठे हात तुटावा, पाय मोडावा, काहीतरी डोकं फुटावा, एवढाच उद्देश होता. परंतु बीने जी काही याचा ऐकून कृती केली आणि त्या कृतीमुळे असा काही परिणाम झाला की सीला जबर दुखापतीबरोबर सीचा नंतर मृत्यूच झाला. म्हणजे ह्या खुनाला जबाबदार ए सुद्धा आहे. म्हणून कलम 113 काय म्हणतो की आता परिणाम पण सहन करा. म्हणजे कोणते परिणाम? तुम्ही सांगितलं जबर दुखापत करा, पण तो मेला ना, मग त्या मेल्याचा सुद्धा परिणाम आता तुम्ही सहन करा. कलम 113. आपण आता पुढचा कलम पाहणार आहेत, कलम 114. अपराध घडताना चितवणी देणारा हजर असणे. याच्या आधी ट्रिक्स सांगत, मग तुम्ही तो कन्सेप्ट समजून घ्या. ट्रिक्स काय असेल? ट्रिक्स असेल मित्रांनो की कलम 114 हजर होता करणारा सौदा. हजर होता करणारा सौदा. सौदा करणारा म्हणायचं इथं मला, पण मी सौदा शेवट का टाकला? यमक जुळण्यासाठी. 14 आणि सौदा. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं? कलम 114 सौदा करणारा हजर होता. सौदा करणारा हजर होता. मी फक्त उलट त्या ठिकाणी केलं लक्षात ठेवण्यासाठी. कलम 114 हजर होता करणारा सौदा. हजर होता करणारा सौदा. कलम 114 काय सांगतो? अपराध घडताना चितवणी देणारा हजर असणे. सेम ट्रिक्स डोक्यात बसली की तुम्हाला तो कन्सेप्ट कळणार. समजा ए ने बी ला सांगितलंय सी ला जबर दुखापत कर. बी हा सी ला ज्यावेळेस जबर दुखापत करत होता तेव्हा त्या ठिकाणी ए सुद्धा उपस्थित होता. जरी ए ने सी ला हात लावला नसन, जरी ए ने सी ला मारहाण केली नसन, परंतु बी हा एचा ऐकूनच करत होता किंवा ए हा तिथं उभाच होता, हजर होता. मग अशा वेळेस त्या येला सुद्धा सजा बी प्रमाणेच होईल, त्या अपराधाप्रमाणेच होईल. म्हणजे जी काही सीला जबर दुखापत झाली त्या जबर दुखापतीसाठी दोघंही जबाबदार असतात आणि जबर दुखापतीसाठी एला जबर दुखापतीची सजा होणार. कारण एने जबर दुखापत त्याच्या समक्ष घडून आणली, म्हणून एला सुद्धा जबर दुखापतीची शिक्षा त्या ठिकाणी होणार. आता कलम 115.
मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधांची चितवणी, परंतु अपराध घडला नाही तर, हे खूप महत्त्वाचा कलम आहे. हा खूप महत्त्वाचा कलम आहे, समजून घ्या मित्रांनो. समजा ए हा बीला सांगतो की सीचा खून कर, किंवा एखादा अपराध खून करायला सांगितलं. समजा एक उदाहरण देतो की एने बीला सांगितलं सीचा खून कर, परंतु काय झालंय की बी हा प्रयत्न करतो. प्रयत्न केल्यानंतर काय होतं, प्रयत्न अपयशी ठरतो. जरी अपयशी ठरला आणि सीला मारता आलं नाही, बी हा सीला मारू शकला नाही, मग तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला असला, पण तरी पण किंवा दुखापत झाली नसली, परंतु प्रयत्न केला सीला मारण्याचा, कोणी बीने, कोणाचा ऐकून एचा, पण शिक्षा तरी दुखापत झाली नसली तरी पण 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे मित्रांनो. आणि जर दुखापत झाली, एखादी दुखापत झाली, येने बीला तर सांगितलंच होतं, बीने सीला खून करायचा प्रयत्न केला, पण खून करता करता सीचा काय झालं, एक हाफ मर्डर झाला किंवा कुठं हात तुटला, पाय तुटला, तर अशा वेळेस त्याला जर दुखापत झाली असेल तर मात्र त्याच्यासाठी एक 14 वर्षापर्यंत शिक्षा असेल. कोणाला, एला, जरी येथे तो उपस्थित नसला तरी. मित्रांनो, चितावणी देणारे खूप शातीर लोक असतात, हुशार लोक असतात. गुन्हेगारी जगतामध्ये स्वतः समोर येत नाही. कधी कधी काही लोक दुसऱ्याच्या माध्यमातून गुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा लोकांवर वचक बसण्यासाठी हे कलमांचे तरतूद केलेलं आहे. कलम 115 हुशार हो उंदरा, असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे तो हुशार उंदरा काय करीत असतो, दुसऱ्याच्या माध्यमातून करून घेत असतो आणि शिक्षा कोणाचा तरी अपराध घडून करण्यासाठी कोणाला तरी पुढे घालीत असतो. जर अपराध नाही घडला परंतु प्रयत्न जरी असला, शिक्षा स्पष्ट नसल्यास 7 वर्षापर्यंत, आणि जर दुखापत झाल्यास 14 वर्षापर्यंत. एवढंच लक्षात ठेवा. कलम 115 स्वतःला हुशार समजतो उंदरा, आणि जर अपराध नसेल झाला तर 7 वर्ष, आणि अपराध झाला असेल किंवा दुखापत झाली असेल तर 14 वर्ष, किंवा जरी अपराध झालाय परंतु दुखापत नसेल तर शिक्षा स्पष्ट नसल्यास 7 वर्षापर्यंत. हा कलम 115 लक्षात ठेवा. कलम 116 कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची चितावणी देणे, पण अपराध घडत नाही तर, हे पण महत्वाचं आहे. कारावासाची शिक्षा, मग कारावासाची या ठिकाणी पाठीमागच्या कलमात आपण कोणते मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाचं बघितलं होतं. म्हणून मी तुम्हाला हाफ मर्डरचं उदाहरण दिलं होतं की मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाचे शिक्षेस पात्र असणारे कोणते, खून असतात, सदस्य मनुष्यवध असतात, असे जे अपराध असतात, किंवा खुनासहित दरोडा असेल, त्या अपराधात जर प्रयत्न केलेला असेल तिथं 7 वर्ष, आणि दुखापत झाली असेल 14 वर्ष. म्हणून खुनाचं उदाहरण मी तुम्हाला इथं दिलं 115ला. आता इथं फक्त तोच कलम 115च्या सारखा, फक्त इथं मृत्यूच्या आणि आजीव कारावासाचा शब्द काढला 116 मध्ये, आणि फक्त कारावासाच्या शिक्षेस हा तिथं उल्लेख केलेला आहे. म्हणजे आजीव कारावास आणि मृत्यूदंडाचा कारावास वगळून जे काही इतर कारावास आहे त्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधात चितावणी देणारा पण अपराध घडत नसेल तर. उदाहरणार्थ, ए हा बीला सीच्या घरी चोरी करायला लावतो, म्हणून बी हा एचा ऐकून सीच्या घरी चोरी करायला जातो. जर चोरीचा प्रयत्न केला असेल, चोरी घडतच नाही, चोरी घडलीच नसेल, तरी सुद्धा त्याने चोरीचा प्रयत्न केला, बीने, कोणाचं ऐकून, एच, म्हणून त्याला शिक्षा सर्वाधिक मुदतीच्या. समजा चोरीला 379 मध्ये 3 वर्षाची शिक्षा आहे. किती? 379 मध्ये 3 वर्षाची शिक्षा आहे. मग 3 वर्षाच्या 1/4, जास्तीत जास्त 1/4, 3 वर्षाच्या 1/4 शिक्षा जास्तीत जास्त त्याला होणार. परंतु तो जो लोकसेवक जर असेल तर त्याला एखाद्या लोकसेवकाने जर अपप्रेरणा केली असेल, समजा हा लोकसेवक होता, याने बीला सांगितलं असेल सीच्या घरी चोरी कर, परंतु पण याला इथं लोकसेवकाला कन्सेशन दिलेले. कन्सेशन म्हणजे काय, जसं पहिल्याच्या 3/1/4 होतं, याला कन्सेशन दिलंय, याला याच्या आणखीन निम्मी. म्हणजे काय, जर अपप्रेरकाला जर 1/4 शिक्षा होत असेल शिक्षेच्या मुदतीच्या, तर अपप्रेरकाच्या लोकसेवक असेल तर त्याला अपप्रेरकाच्या निम्मी होणार. म्हणजे लोकसेवकाला कन्सेशन दिलं, इथं सवलत दिली. म्हणजे जर अपप्रेरकाला 2 वर्ष होणार असेल तर याला लोकसेवक असेल तर त्याला 1 वर्ष कारावास होणार, कारण लोकसेवकाला कुठंतरी इथं सवलत दिल्यासारखं जाणवते. असो, आता कलम 116 कसं, आता उदाहरणार्थ त्याचे ट्रिक्स देतो, लक्षात ठेवा. कलम इथं लोकसेवक आला ना, इथं लोकसेवक आलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहण्यासाठी एक सोपी ट्रिक देतो की कलम 116 लोकसेवकाने केला कानाडोळा. आता कानाडोळा करणं सुद्धा एक प्रकारचं अपप्रेरणा आहे, मी आधीच सांगितलेलं आहे.
कारण कलम 108 मध्ये आपण अपप्रेरकाच्या व्याख्या पाहत होतो, चितावणी देणाऱ्याच्या व्याख्या पाहत होतो. त्यामध्ये सुद्धा एखाद्या लोकसेवकाला बेत माहीत असेल, त्यांनी लपवून ठेवला असेल किंवा दुर्लक्ष केलं असेल आणि का तर अपराध घडावा म्हणून, तरी सुद्धा तो लोकसेवक सुद्धा काय होतो, एक चितावणी देणारा होतो, अपप्रेरक होतो. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी एक स्ट्रिक्स बनवली की कलम 116 लोकसेवकाने केला कानाडोळा, म्हणजे एक प्रकारे लोकसेवकाने ह्या बिला प्रवृत्त केलं होतं सीच्या घरी जाऊन चोरी करावी. जरी चोरी घडली नसेल तरी सुद्धा याला त्या चोरीच्या शिक्षेच्या एक किमान 1/4, म्हणजे इथं तर सांगितलं होतं 1/4 याला आहे, परंतु लोकसेवकाला मग 1/8 असेल, कारण अपप्रेरकाच्या शिक्षेच्या निम्मी. समजत मित्रांना समजत असेल किंवा नसेल तरी सुद्धा मित्रांनी रिपीट पाहिलं किंवा समोर पुस्तक ठेवलं तर तुम्हाला ते सहजपणे समजून शकेल. कलम 117 मित्रांनो, तुम्ही पिक्स तुम्हाला दिलाय, पिक्स मध्ये काय मॉब लिचिंग दिसते तुम्हाला, काहीतरी कितीतरी लोक एकत्र येतात आणि मारतायत एखाद्या सामान्य किंवा कोणता तरी व्यक्ती, त्याला काहीतरी रागात जनता झालेली आहे आणि ती जनता त्या व्यक्तीला रागात मारतीये, त्याला मॉब लिचिंग सुद्धा आपण म्हणू शकतो. मॉब लिचिंग एक कलम 117 वरून लक्षात ठेवायचा. कलम 117 आहे, कलम 117 मॉब लिंचिंग मध्ये जनता खतरा, जनतेचा खतरा, जनतेचा खतरा. कलम 117 जनतेचा खतरा, ही ट्रिक्स लक्षात असू द्या. म्हणजे यांनी काय सांगितलं, जनतेकडून अगर 10 पेक्षा जास्त व्यक्तींकडून अपराध घडून येण्याकरता त्यांना चितावणी देणे. एक सोपं आणि साधं उदाहरण देतो. कोणीतरी येतं आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीचं पवित्र पुतळा अपवित्र करतं, चांगल्या व्यक्तीचा एखाद्या महापुरुषाचा पवित्र पुतळा अपवित्र करतं. हे कोण करतं, हेच करतो समजा, आणि सांगतो काय लोकांना जाऊन बीने हे कृत्य केलं. म्हणून ही जनता रागाच्या भरात येते आणि बीला मारती. समजा हा बी आहे, बीला मारती, परंतु हे करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं तर एने प्रवृत्त केलं. म्हणजे एने काय केलं की जनतेकडून काय केलं की अपराध घडून येण्याकरता त्यांना चितावणी दिली. कारण जनतेने सुद्धा एक प्रकारे अपराध केलेला आहे, कायदा हातात घेतलेला आहे. ते भाग पोलीस तपासाचा होता, पोलीस कार्यवाहीचा होता, पण जनतेने रागाच्या भरात येऊन काय घेतलं, कायदा हातात घेतला आणि याला कोणाला मारायला चालू केलं, बीला मारायला चालू केलं. कारण का, याने त्यांना सांगितलं की मी याला सकाळी तिथं पाहिलं होतं आणि त्या महापुरुषाच्या पुतळ्यावर त्यांनी सेंट टाकताना मी त्याला पाहिलं होतं. असं एक उदाहरण देऊन तुम्ही कलम 117 ठेवू शकता. कलम 117 जनतेचा आहे खतरा. असो, कलम 118 मृत्यू किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे. बेत लपवणे याच्यावरून तुम्हाला एक सोपी ट्रिक्स देतो लक्षात ठेवण्यासाठी की कलम 118 बेतावर टाकला चिठुरा, बेत लपवण्यासाठी टाकला चिठुरा, त्यावर टाकला चिठुरा. लहानपणी आपण शाळेत किंवा 10वी 12वीत असताना सगळ्यांना आठवत असेल किंवा कोणी कॉप्या करणारे विद्यार्थी असन त्यांना माहीत असेल, ज्या वेळेस सुपरवायझर येतात किंवा कॉड येतं त्यावेळेस जर चिठ्ठी असन आपल्या बेंचवर, कॉपी असन आपल्या बेंचवर, तर त्या कॉपीवर आपण काहीतरी चिठुरा टाकतो किंवा रुमाल टाकतो, का तो कोणी पाहू नये म्हणून. म्हणजेच काय करतो, आपला जो कॉपी करण्याचा बेत आहे तो लपवतो. म्हणजे तसंच इथं आहे, कलम 118 बेत लपवण्यासाठी त्यावर टाकला चिठुरा. चिठुरा 18 हे यमक जुळणारे शब्द असल्यामुळे तुमच्या लक्षात राहतील की ह्याचं काय सांगितलंय की बाबा मृत्यूचा किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे. समजा येला माहिती आहे की बी हा जाऊन सीचा खून करणार आहे, बी हा सीचा खून करणार आहे, हा येला माहीत आहे, परंतु ये हा बेत लपवतो. का लपवतो, कारण त्याला पण वाटतं की बीने सीचा खून करावा किंवा तो लपवत असला, त्याने लपवलं म्हणजे एक प्रकारे अपप्रेरणा दिली किंवा चितावणी दिली. जर अपराध घडला असेल तर येला सुद्धा 7 वर्ष शिक्षा आहे, कारण त्याने बी खून करण्याची बेत लपवून ठेवला. किंवा अपराध न घडला तर 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. 3 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्षापेक्षाही कमी शिक्षा असू शकते, पण जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत. हे इथं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला पुढे व्हायचं आहे कलम 119. कलम 119 ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे. आता इथं लोकसेवक आलाय, इथे एक सोपी ट्रिक्स देतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. 119 काय, कलम 119 लोकसेवकाने खाल्लं कणीस, लोकसेवकाने खाल्ले कणीस. कणीस खाल्ले म्हणजे काय, थोडक्यात आपण त्याला भ्रष्टाचारी सुद्धा म्हणू शकतो किंवा काय आमिष सुद्धा म्हणू शकतो. काय करू शकतो, ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणं. म्हणजे एखादे पोलीस अधिकारी आहे, पोलिसाला माहिती आहे की आता ह्या 2
जातीमध्ये किंवा दोन समाजामध्ये दंगल होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण झालेला आहे आणि त्याच प्रतिबंध करणे हे CRPC 149 150 नुसार पोलिसांचं कर्तव्य होतं किंवा जेव्हा दखलपात्र गुन्हा होणार असेल किंवा कुठंतरी तणाव निर्माण झालेला असेल तिथं कायदा सुव्यवस्था निर्माण करणं किंवा दखलपात्र गुन्ह्यास प्रतिबंध करणं हे CRPC 149 150 किंवा 151 नुसार ते पोलिसांचं प्रतिबंधक कर्तव्य आहे की प्रतिबंधक कारवाई करावी. तरी सुद्धा पोलीस अधिकारी त्यांना प्रतिबंध करत नाही आणि अपराध करण्याचा बेत लोकसेवक लपवतात, वरिष्ठांना कळवत नाही. समजा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी एक तर तिथं प्रतिबंधात्मक कारवाई केली पण नाही आणि असं काय होणार आहे तो बेत सुद्धा वरिष्ठांना सांगत नाही. म्हणजे लोकसेवकांनी काय केलं की तिथं अपराध होणार आहे हा बेत लपवला आणि नंतर तो अपराध घडला. जर अपराध घडो न घडो, अपराध घडल्यास अपराधाच्या शिक्षेची निम्मी शिक्षा त्या लोकसेवकाला होणार, त्या पोलीस अधिकाऱ्याला होणार. जर अपराध न घडल्यास अपराधाच्या शिक्षेच्या 1/4 होणार. म्हणजे समजा एखाद्याचा खून घडला तर एखाद्याचा खून घडला आणि तो खुनाच्या जर शिक्षा आजन्म करावास असेल तर त्याची निम्मी काय असेल तर न्यायालय देईन. समजा अपराध न घडल्यास अपराधाच्या शिक्षेच्या 1/4 देईन आणि अपराध मृत्यू आजन्म करावासाचा असेल तर 10 वर्षापर्यंत देईन. असं अपराध मृत्यू आजन्म करावासाचा असेल तर त्याला चितावणी देणार किंवा तो बेत लपवणारा लोकसेवकाला 10 वर्षापर्यंत असेल. अपराध न घडला तर शिक्षेच्या 1/4 25% आणि अपराध घडल्यास अपराधाच्या शिक्षेच्या निम्मे. बऱ्याच ठिकाणी हे शिक्षा कलम आहे. तुम्ही फक्त त्याचं हे करून घ्या, रिलेशन जुळवून घ्या आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा गरज नाही की प्रत्येक गोष्ट पाठ करायची, ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला अंदाज असतो. पेपरमध्ये पर्यायकट मेथडने प्रश्न सोडवता आपल्याला अंदाज पण मिळतो आणि त्या अंदाजानुसार आपण मस्तपैकी पर्यायकट मेथडने त्याला एलिमिनेशन टेक्निकने आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. कलम 120 कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे. आता हे पाठीमागचा कलम काय होता लोकसेवकाच्या संदर्भात 119. जसा 118 तुम्हाला समजला असं तसाच 120 आहे. 118 काय होता मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेचा बेत होता. तिथं फक्त मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या ऐवजी आता 120 मध्ये काय 118 सारखाच सेम 120 मध्ये काय तिथं आता फक्त कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे. जर शिक्षा अपराध घडल्यास शिक्षा 1/4 आहे आणि अपराध न घडल्यास शिक्षा 1/8 आहे. समजा एखादा कारावासाच्या शिक्षा म्हणजे चोरी करण्याचा बेत. जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की चोरी या ठिकाणी चोरी होणार आहे आणि त्या ठिकाणी जर चोरी झालीच जर ती काही चोरीची 3 वर्षाची शिक्षा असते, त्या 3 वर्षाची शिक्षा ज्याने बेत लपवून ठेवला त्याला त्या 3 वर्षाच्या 1/4 शिक्षा होईल जर चोरी घडली असेल. आणि जर चोरी घडलीच नाही तर मग फक्त प्रयत्न झाला, चोर आले, दरवाजा फोडला, कपाट उघडलं, तेवढ्यात लोक जागा झाले, चोर पळून गेले. परंतु हा ज्याला माहीत होतो त्यांनी जो बेत लपवला होता जरी चोरी झाली नसली तर त्याला 3च्या 1/8 शिक्षा मिळेल तो जर नंतर साबित झाल्या तर. आता हे प्रकरण मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. प्रकरण 5 पूर्णपणे अपप्रेरणाविषयी होतं, चितावणी देण्याविषयी होतं. जसे हे सगळे कलम कसे लक्षात ठेवता येईल त्याच्या सोप्या भाषेत मी ट्रिक्स दिल्या. इथून पुढेही तुम्हाला प्रत्येक कलमाच्या ट्रिक देण्याचा माझा प्रयत्न असेल. कधी कधी काही कलम तुमच्या डोक्यातून थोडेसं फास्ट जात असतील तरी सुद्धा तुम्ही ते पुन्हा पाहू शकता किंवा सोबत पुस्तक जर असेल तुमच्या किंवा एखादी नोटबुक असेल तर लिहून घेत चला, जेणेकरून तुमचा एक एक टॉपिक क्लिअर होईल आणि परफेक्ट होईल. तर जेणेकरून येणारे ह्या IPC आपल्यासाठी मित्रांनो 20 मार्काचा IPC आहे. त्याच्यामुळे हा IPC जरी 511 कलमांचा असला तरी सुद्धा आपण 7-8 दिवसात तो कसा कव्हर करू शकतो तर अशा ट्रिकच्या माध्यमातून अशा सोप्या कन्सेप्ट समजून घेण्याच्या माध्यमातून कव्हर करू शकतो. आता आपल्याला बघायचं प्रकरण 5A. 5 हे साधारणपणे मला वाटतं 1913च्या दरम्यान घातलेलं आहे. जर क्रिमिनल अमेंडमेंट लॉ ॲक्ट जो होता तो अमेंडमेंट केली 1913. क्रिमिनल अमेंडमेंट लॉ किंवा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट म्हटलं जातं. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 1913च्या दरम्यान हे फौजदारी पत्र कट 1960. आता तुम्ही म्हणाल की फौजदारी पत्र कट तुम्ही तर चितावणी देण्यामध्ये कलम 107 मध्ये कटाचा पण उल्लेख केला होता, कट प्रोत्साहन मदत. मग गरज का पडली याची? गरज का पडली फौजदारी पत्र कटासाठी वेगळं प्रकरण काढायची? तर मित्रांनो फरक एवढाच होता, जी चितावणीचं प्रकरण होतं प्रकरण 5 त्या चितावणीमध्ये कृती होणे आवश्यक होतं. कृती होणे आवश्यक होतं म्हणजे कृती होणं आवश्यक होतं तरच त्याला चितावणी देण्यासाठी चितावणी देणाऱ्याला गुन्हेगार समजलं जात होतं, अपराधी समजलं जातं. समजा मी सांगितलंय बीला, समजा एने बीला सांगितलंय की सीचा खून कर, म्हणजेच एने बीला सुपारी दिली, एने बीला सुपारी दिली की सीचा खून कर. जर बीने कृती केली तरच एक गुन्हेगार होऊ शकतो. म्हणजे बीने काही तयारी करणं, प्रयत्न करणं, खून करणं तरच एक गुन्हेगार होऊ शकतो. परंतु बीने कृती केलीच नाही तर ए कसा गुन्हेगार असू शकतो? बीने कृती केली नाही तर ए डीला सुपारी देऊ शकतो, म्हणजे ए हा गुन्हेगार राहू शकतो ना. म्हणून
इथं गरज पडायला लागली। हे असे जे काही फौजदारी पत्रकट आहे की जिथं नुसतं संगनमत जरी असलं मित्रांनो, जिथं नुसतं संगनमत जरी असलं किंवा गुन्हा करण्याचा विचार संगनमत असो किंवा कट जरी रचलेला असेल तिथं हे प्रकरण 5 अपूर्ण पडत होतं, जे आता पाठीमागे आपण पाहिलं। म्हणजे इथं एखादा अपराध करायचा आहे, त्या अपराधाच्या बाबतीत नुसता करार जसं सुपारी देणं हा करारच एक प्रकारे। समजा 10 लाख दिले त्याला जाऊन मारून ये, फक्त 10 लाख दिले मारून ये, त्याने कृती करू नाही तर नाही करू, त्याने हा करार केलाय म्हणजे त्याने काय केला, कट केलाय। किंवा नुसतं संगनमत झालंय, संगनमत काय झालंय की हे सांगतो बीला की मला सीचा खूप राग आलाय, मी सीला मारू का, तर बी काय म्हणतो बरोबर आहे तुझं, सी लयच हरामखोर आहे, सीचा काटा काढला पाहिजे। म्हणजे एक प्रकारे काय करतो, बी एच्या मताशी संगनमत होतो आणि त्याला प्रोत्साहित करतो, सपोर्ट करतो। परंतु याने म्हणजेच काय झालं, इथं संगनमत सुप्रीम कोर्टनी सुद्धा सांगितलंय की फौजदारी पात्रकटामध्ये ते कृती होऊ नाही तर नाही होऊ, अपराध घडो नाही तर नाही घडो, परंतु हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कोणता, तो त्यांचा झालेला करार आणि संगनमत। जर हे करार आणि संगनमत असेल एखाद्या अपराधाबाबत तर तो फौजदारी पात्र कट होतो आणि ह्या फौजदारी पात्रकटाला एक कडक शिक्षा असावी, म्हणून 1913च्या दरम्यान हे नवीन प्रकरण घातलं, प्रकरण 5 फौजदारी पात्र कट। आता मी तुम्हाला ताज हॉटेल अटॅक म्हणजे 26/11च्या अटॅकचं उदाहरण दिलं, ह्या सुद्धा एक फौजदारी पात्र कटाचंच उदाहरण होतं। फौजदारी पात्र कटात अनेकांच्या कृती वेगवेगळ्या असतात, उद्देश मात्र त्या कृतीत जो सहभागी होतो उद्देश मात्र फायनल हे कृतीचा परिणाम होता 26/11। म्हणजे उदाहरणार्थ अजमल कसाब जो भारतात आला 26/11ला आणि त्याने ताजवर अटॅक केला, अनेक निरपराध लोकांना मारलं, म्हणजे अजमल कसाब हा एकटाच तो कृती करत नव्हता, त्या कटामध्ये अनेक लोक होते, त्याला पैसे पुरवणारे वेगळे लोक होते, त्याला प्रशिक्षण देणारे लोक वेगळे होते, त्याला भारतात सोडणारे लोक वेगळे होते, म्हणजे सर्व असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्याला हत्यारं देणारे लोक वेगळे होते, त्याला भारतातले वेगवेगळे रस्ते सांगणारे लोक वेगळे होते। म्हणजे त्याला जे काही लोक मदत करत होते त्या म्हणजे ज्या ज्या कटात सहभागी होते ते सर्व ह्या फौजदारी कटातले कोण होते, सदस्य होते, ह्या करारातले ते सदस्य होते। ह्या फौजदारी पत्रक करारातले जरी 26/11चा हल्ला जरी झाला नसला तरी नुसता त्यांनी जरी कट केला असता, आता अनेक वेळा आपण बातम्या वाचतो की अशा ठिकाणी असा बॉम्बस्फोट बाबत, साखळी बॉम्ब बाबत दहशतवादी पकडले, त्यांची असा कट उखडून लावला। म्हणजे त्यांना पोलिसांना जी काही आपली गुप्तहेर संघटना असते, गुप्तहेर संघटना काही दहशतवाद्यांना पकडते, त्या दहशतवाद्यांनी काही कृतीही केलेली नसते, परंतु त्या दहशतवाद्या भारतामध्ये याच्यासाठी आलेले असतात। काही भारतीय नागरिक सुद्धा पैसे घेऊन फिरवलेले असतात की ते कुठंतरी समजा एखाद्या शहरात बॉम्बस्फोट घडवणार आहे, नुसतं त्यांचा तो करार होत असतो, तो करार आपली गुप्तहेर संघटना ऐकते आणि त्यांना तो कृती करण्याच्या आधी ताब्यात घेते। म्हणून ते नुसता कट रचला होता, त्यांनी कृती काहीच केली नव्हती। म्हणजे अजून त्यांना ते बॉम्बस्फोट करायचा होता तरी सुद्धा त्यांनी नुसता करार केला, करार करत होते, कट रचत होते। म्हणून अशा ह्या लोकांसाठी प्रकरण 5 ची गरज पडली, फौजदारी पत्रकटाला शिक्षा असावी म्हणून। कारण मित्रांनो, जसं मी तुम्हाला एक उदाहरण देईन, इंदिरा गांधी, आदरणीय इंदिरा गांधी जे स्वर्गवासी भारताच्या पंतप्रधान, त्यांची जेव्हा हत्या झाली, त्यांची हत्या एका व्यक्तीने केली होती, लेहर सिंग आणि बयात सिंग। ह्या लिहार सिंग जो होता त्यानेच इंदिरा गांधींची हत्या केली होती, पण बयात सिंग त्या ठिकाणी हजर नव्हता, तरी सुद्धा हजर जरी नसला तरी त्याने त्याला त्या कराराचाच तो सदस्य होता, त्या कटाचा तो सदस्य होता। म्हणून इंदिरा गांधींच्या जे काय हत्येबाबतची शिक्षा नुसते बयात सिंगने हत्या केली होती, बयात सिंगने हत्या केली होती इंदिरा गांधींची, त्या ठिकाणी लिहार सिंग हा उपस्थित नव्हता, लिहार सिंग तिथे उपस्थित नव्हता। बयात सिंगने इंदिरा गांधीजींची हत्या केली होती, परंतु तो त्या कटाचा सदस्य होता, कोण, लिहार सिंग। ह्या लिहार सिंगला सुद्धा ह्या बयात सिंगाबरोबर फाशीची शिक्षा झाली, मृत्यूदंडाची शिक्षा झाली। म्हणजे सांगायचं काय, फौजदारी पत्रक कट मध्ये कृती होऊ नाही तर नाही होऊ, परंतु त्या कटाचा सदस्य असणं, त्या कराराचा सदस्य असणं, तिथं तो अपराधी असतो, म्हणून फौजदारी पत्रक कट। आता जसं बाबरी मस्जिदचं उदाहरण सांगेल, बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडली गेली होती त्यामध्ये अनेक लोकांचे वादग्रस्त भाषणे होते, आपले स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे असतील किंवा अनेक मनोहर जोशी असतील किंवा आपले लालकृष्ण अडवाणी असतील, ह्या अनेक लोकांचे जे वक्तव्य होते, धार्मिक वक्तव्य होते, यामुळे काय झालं की जनता बाबरी मस्जिद जी पाडली गेली आणि त्या बाबरी मस्जिद पाडली गेल्यामुळे हा एक प्रकारचा फौजदारी पत्रक कटाचा गुन्हा दाखल होऊन ह्या लोकांचे पण नावं त्यामध्ये घेतले गेले। परंतु आता काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी ह्या सगळ्या लोकांना पुराव्यांच्या अभावी निरपराध सोडलं गेलं किंवा त्या ठिकाणी ते सिद्ध होऊ शकलं नाही।
तर सांगायचं काय की फौजदारी पात्र कटात तुम्ही तिथं हजर असू नाहीतर नसू, परंतु तुमचं एखादं वक्तव्य, तुमची एखादी कृती जर त्या कृतीला सपोर्ट करत असेल, समर्थन करत असेल, तर ते काय सांगतात, तुम्ही त्या कटात सहभागी होता. ज्यावेळेस असं कृती झाली, बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळेस हे थोर जे काय नेते होते, ज्या नेत्यांचा मी आता उल्लेख केला, त्या नेत्यांचे सुद्धा वक्तव्य काही ठिकाणी समर्थन देणारे होते, म्हणून त्या ठिकाणी त्या नेत्यांची सुद्धा नावं त्या फौजदारी पात्र कटात सहभागी केली गेली. जसं लालकृष्ण अडवाणींसारख्या चांगल्या व्यक्तींचा सुद्धा फौजदारी पात्र कटात नाव असल्यामुळे अशा लोकांना सुद्धा न्यायालयाने मतदानाचा हक्क काही लोकांचा हिरावून घेतला होता. म्हणजे सुप्रीम कोर्टला राज्यघटनेच्या अनुषंगाने किंवा IPCच्या अनुषंगाने काही लोकांवर एक निर्बंध सुद्धा लादता येतात जेव्हा असे काही कठोर गुन्हे होत असतील तर. असं कलम 120 फौजदारी पात्र कट याची व्याख्या. फौजदारी पात्र कट याची व्याख्या मी तुम्हाला सांगेन की एखादी दोन प्रकारे करते, अवैध कृती करणे किंवा त्या कृतीत सहभागी होणे. हे अवैध कृती करणे किंवा त्या कृतीत सहभागी होणे हे एक व्याख्या असेल. आणि दुसरी काय, एखादी वैध कृती करणे परंतु ती अवैध मार्गाने करणे. एखादी वैध कृती करणे परंतु अवैध मार्गाने करणे म्हणजे काय, तो वैध करतोयच परंतु कशा, अवैध मार्गाने, चुकीच्या मार्गाने. समजा सरकारवर दबाव निर्माण करायचा आहे की कृषी बिल मागे घ्या, म्हणून तो काय करतोय, पंतप्रधानांच्या घरातच जाऊन आंदोलन करतोय. म्हणजे ते कशा अवैध मार्गाने करतोय. कारण पंतप्रधानांच्या घरात जाऊन आंदोलन केल्याने एक मोठ्या व्यक्तीच्या, पंतप्रधानाच्या जीवास पण धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून हे वैध जरी असलं त्याचा उद्देश, परंतु तो काय करतोय, अवैध मार्गाने जर तो करत असेल, म्हणजे वैध काम जर अवैध मार्गाने करत असेल किंवा अवैध कृती करत असेल तर ती फौजदारी पात्राची व्याख्या होईल किंवा फौजदारी पात्र कटाची व्याख्या होईल. किंवा फौजदारी पात्र कटामध्ये तो सक्सेस होऊ नाही तर नाही हो, परंतु तिथं जरी प्रयत्न असला किंवा तयारी जरी असली तरी सुद्धा फौजदारी पात्र कट त्याला म्हटलं जातो. आता कलम 120ब फौजदारी पात्र कटाबद्दल शिक्षा. आता फौजदारी पात्र कटाबद्दल शिक्षा जसं मृत्यूदंडाचा अपराध असेल, आजन्म कारावासाचा अपराध असेल किंवा किमान 2 वर्षाच्या पुढील अपराध असेल, 2 वर्षाच्या पुढील अपराध असेल, म्हणजे मृत्यूदंडाचा अपराध असेल, आजन्म कारावासाचा अपराध असेल किंवा किमान 2 वर्षाच्या पुढील कारावासाचा अपराध असेल, तर ह्या ठिकाणी फौजदारी पात्र कटाबद्दलची शिक्षा जशी चितावणी देण्या शिक्षा होती सेम तशीच शिक्षा इथं फौजदारी पात्र कटाबद्दलची असेल. मित्रांनो, मग तुम्ही म्हणता चितावणी देण्याचं प्रकरण इथं लागू करायचं ना, काय गरज होते 120ब काढायची. परत 120ब काढायची गरज मी तुम्हाला आधीच सांगितलं, कारण जो प्रकरण 5 होतं ते फक्त संगनमत आणि कराराचा सदस्य असणाऱ्याला शिक्षा द्यायला अपुरं पडत होतं. ते त्यांना आवश्यक कृती होती कोणाला, प्रकरण 5ला. पण इथं नुसतं संगनमत आणि कराराचा सदस्य, कटाचा सदस्य हो ना, पण तिथं त्या ठिकाणी कृती होऊ नाही तर नाही हो, पण तो कटाचा सदस्य त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो संगनमत झालेला आहे त्या कटाशी, तर त्यासाठी ही शिक्षेची तरतूद केलेली आहे 120ब मध्ये. पुढे जाऊन कृती होऊ नाही तर नाही हो. नुसतं आपण समजा एखादा करार केला, कट केला की ह्या ठिकाणी जाऊन बॉम्बस्फोट घडवायचा, एकत्र मी एक मिटिंग केली, बाकी पुढे काहीच कृती झाली नाही, पण मिटिंग केली कशासाठी, चुकीच्या कामासाठी, चुकीच्या गोष्टीसाठी, म्हणजे करार केला, त्या कटाचा सदस्य होण्याचा आपण काम केलं असेल तरी सुद्धा तिथं 120ब तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तुम्हाला पोलीस ताब्यात घेऊ शकतात. IPC भारतीय दंड. आता आपल्याला प्रकरण 6 पाहिजे मित्रांनो. प्रकरण 5 बघितलं, 5अ बघितलं, आता प्रकरण 6 देशविरोधी अपराधाविषयी आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते समजून घ्या. देशविरोधी अपराध म्हणजे काय, पुढे आपल्याला सेडिटेशन वगैरे म्हणजे राजद्रोह, देशद्रोह, अनेक गोष्टी आता चर्चा चालू आहे, त्यावरच करंट विषयी पण आपण टॉपिक घेणारच आहोत. तिथं मी तुम्हाला पुलवामाचा अटॅक दाखवला असो, त्या ठिकाणी थोडक्यात देशविरुद्ध अपराध असतात आणि हे देशविरुद्धचे अपराध कलम 129 जर सोडला तर बाकी सर्व कलम, म्हणजे हे याच्यामध्ये टोटल कलम 121 ते 130 आहेत आणि कलम 129 सोडला तर सर्व कलम अजामीन पात्र आहे, अजामीन सेशन कमिट आहे, म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयात चालणारे आहेत आणि बिना तडजोडीचे आहे. बिना तडजोडी, नॉन कॉम्पाउंडेबल, तडजोड होत नाही इथं. अजामीन पात्र सेशन आहे, बिना तडजोडीचं आहे. तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची राहिली मला, जर आपण आता याच्यामध्ये सांगतो की आपण फौजदारी पात्र कट बघितला होता, फौजदारी पात्र कट 120ब बघितला होता. त्याचबरोबर आता आपल्याला हे प्रकरण 6 बघायचं आहे, देशविरोधी अपराध. या ठिकाणी आपल्याला CRPCचा कलम 196 नुसार जर गुन्हे दाखल करायचे असतात कुणाला, पोलिसांना, तर जर ते समाजविरोधी असतील, धर्मविरोधी असतील,
कट, धर्मविरोधी असतील, समाजविरोधी असतील, जातीत तेढ निर्माण करणारे असतील, म्हणजेच IPCचे कलम मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. 153 अ असेल किंवा 295 अ असेल किंवा 505 असेल. 505 काय करतो, समाजात तेढ निर्माण करतो. 295 काय करतो, धार्मिक तेढ निर्माण करतो. 153 काय करतो, जातीय धार्मिक वांशिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. हे जे IPCचे कलम आहे 153 अ, 295, 505, परत लिहितो मी. 153 अ, 295 अ आणि 505 असते. म्हणजे धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करणारे किंवा सुव्यवस्था बिघडवणारे जे काही गुन्हे असतात, मग ते प्रकरण 5A मध्ये असो ना तर प्रकरण 600 असो, ज्यावेळेस त्यांच्यावर कोर्टात दखल घ्यायसाठी त्या सदर सरकारची परवानगी लागते. सदर सरकारची परवानगी आवश्यक आहे मित्रांनो. कोणत्या कलमानुसार? CRPC 196 नुसार सरकारने परवानगी दिली तरच कोर्ट ते पुढं खटला चालू, त्यांच्या विरोधात खटला दाखल करू शकतो. किंवा हे जे काही गुन्हे असतात, या गुन्ह्यांचा तपास कोणाकडे दिला जातो? किमान PI, किमान पोलीस निरीक्षक, किमान PI दर्जाची व्यक्ती ह्या गुन्ह्यांकडचा आहे, जे की फौजदारी पात्र कट होते, जे समाजविरोधी होते, जे जातीत तेढ निर्माण होते, जे समाज व्यवस्थेत सुव्यवस्था बिघडवणारे होते किंवा जे देशविरोधी होते. अशा देशविरोधी गुन्ह्याच्या बाबतीचे प्रकरण 6 मधले सुद्धा जे गुन्हे आहेत, आता आपल्याला पाहायचे प्रकरण 6 मधले देशविरोधी गुन्हे आहेत, तिथं सुद्धा त्या गुन्ह्यांचा विचारात घेण्यासाठी आधी त्या सरकारची परवानगी कोर्टाला द्यावा लागते. आणि मग ती परवानगी सरकारने दिली, कोणाच्या माध्यमातून दिली जाते? तो जिल्ह्याचा कोण असेल, DM, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या माध्यमातून ती परवानगी इश्यू केली जाते. परवानगी दिल्यानंतर मग पुढची कार्यवाही चालू होती आणि त्याचा तपास किमान PI दर्जाचा, किमान पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती करतो. आता कलम 121. आता आपल्याला हे 10 कलम पाहिजेत जे देशविरोधी आहे. भारत सरकार विरुद्ध युद्ध करणे, प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चितावणी देणे. तर भारत सरकार विरुद्ध युद्ध करणे, प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चितावणी देणे म्हणजे दहशतवादी हल्ले. थोडक्यात पुलवामा अटॅक घेऊ शकता, दहशतवादी हल्ले. हे दहशतवादी हल्ले याचं उदाहरण असू शकतं. आणि असं जर कोणी नुसतं युद्ध केला किंवा प्रयत्न केला किंवा नुसतं युद्ध करण्याची चितावणी जरी दिली तरी कधी कधी भारतात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी, देशात राजकीय अस्थिरता व्हावी आणि पुन्हा राष्ट्रपती राजवट लागून निवडणुका जाहीर व्हाव्यात, असे काही उद्देश घेऊन राजकीय नेते समाजात वावरत असतात. आणि मग हे राजकीय नेते जर काही लोकांना पैसे देऊन किंवा चितावणी देऊन काम करून घेत असेल तर ते चितावणी देणं सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा आहे. त्यांना सुद्धा शिक्षा एक मृत्यूदंड किंवा आजन्म कारावास व द्रव्यदंड अशा प्रकारची शिक्षा कलम 121 ला आहे. आता पुढचा कलम 121 अ. कलम 121 प्रमाणे शिक्षापात्र असे अपराध करण्याचा कट. जसं 121 फक्त काय केलं मी सांगितलं इथं, भारत सरकार 121 मध्ये सांगितलं होतं भारत सरकार विरुद्ध युद्ध करणं, प्रयत्न करणं किंवा युद्ध करण्याचा चितावणी देणे, हे 3 गोष्टी घेतल्या होत्या. पण 122 मध्ये काय सांगितलंय? कट म्हणजे थोडक्यात पूर्वतयारी. पूर्वतयारीचे 3च कलम आहेत आपल्या IPC मध्ये. एक तर हा इथं थोडक्यात कटाचंच बोललेलं आहे. कट म्हणजे त्या ठिकाणी एखादा कट करतायत, करार करतायत, मग तो सक्सेस हो नाहीतर नाही हो, परंतु तो करार झालेला आहे की कलम 121 प्रमाणे शिक्षापात्र असे अपराध करण्याचा कट. मग त्या कटात जो सहभागी असेल त्याला सुद्धा शिक्षा आहे, आजीवन कारावास किंवा 10 वर्ष व दंड. आजीवन कारावास किंवा 10 वर्ष व दंड अशा प्रकारची शिक्षा आहे. कलम 122 आपल्याला पाहिजे की भारत सरकार विरुद्ध युद्ध करण्याच्या उद्देशाने शस्त्रे इत्यादी गोळा करणे, म्हणजे इथं थोडक्यात पूर्वतयारी करणे. भारत सरकार विरुद्ध पूर्वतयारी करण्याच्या IPC मध्ये 3च कलम आहेत. हे 122, एक 126 आणि एक 399. तुम्ही म्हणाल हे 399 काय आहे? दरोड्याची पूर्वतयारी. दरोड्याची जरी पूर्वतयारी केली, समजा मला बँक लुटायचंय, मी रात्रीचं गॅस कटर बिटर पोरं बिरं घेऊन गेलो, सगळं घेऊन गेलो, परंतु मला तिथं पोलीस दिसले, मी पुन्हा मागे फिरलो, परंतु मी काय केली होती? दरोड्याची पूर्वतयारी केली होती, तरी पण माझ्या IPC 399 गुन्हा दाखल होणार. तसंच पूर्वतयारीचे 3 कलम या ठिकाणी दिलेत. 122 सुद्धा काय सांगतो की देशविरोधी तुम्ही युद्ध करण्याच्या उद्देशाने शस्त्रे इत्यादी गोळा केलीत, परंतु तुम्ही काही कृती केली नाही, परंतु तुमचा उद्देश होता देशविरोधी गुन्हे करण्याचा. जसं संजय दत्तला हत्यारासहित पकडलं गेलं, अशा अनेक काही गोष्टीचा तिथं विचार होतो की 122 एक तर त्याचा दहशतवाद्याशी संबंध असू शकतो आणि किंवा तो देशविरोधी काहीतरी कारवाई करणार असू शकतो. जर असा व्यक्ती तिथं सापडला, तर शस्त्रे गोळा केलेली असेल त्याने, तर त्याचा उद्देश जर असेल की देशविरोधी, तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा आजन्म कारावास पण होऊ शकते आणि कमाल 10 वर्ष व दंड, 10 वर्ष व दंड किंवा आजन्म कारावास अशी शिक्षा त्याला होऊ शकते, फक्त त्यांनी नुसती पूर्वतयारी केली तरी. तर असो, आता कलम 126 आपल्याला नंतर पाहायचं, त्याच्यामुळे आता मी घेत नाही. कलम 123 युद्ध करण्याचा बेत ते सोपे व्हावे म्हणून लपवणे.
आता युद्ध करण्याचा बेत एखाद्याला माहीत झाला आणि तो बेत त्याला माहीत झालाय, परंतु तो सांगत नाही. का सांगत नाही? त्याचा पण उद्देश आहे की युद्ध हवाच. समजा हे दहशतवादी आलेत, मुंबईमध्ये थांबलेत आणि ते ताज अटॅक करणार होते, हे काही लोकांना जरी माहीत असेल, तो बेत त्यांना माहीत असेल, परंतु त्यांना पण वाटते हवा आणि त्यांनी बेत लपून ठेवला असेल आणि तो 26/11 घडून आला असेल. असे जे जे लोक असतील ज्यांनी बेत तो लपून ठेवला, त्या लोकांना सुद्धा इथं कलम 123 शिक्षा देणार. शिक्षा 10 वर्ष कारावास व दंड. लक्षात ठेवा, युद्ध करण्याचा बेत लपून का ठेवला त्यांनी? की त्याला सुद्धा वाटत होतं की पुढे जाऊन सोपं व्हावा. असे कोण बेत लपून ठेवत असेल तर त्याला सुद्धा शिक्षेची तरतूद 123 ने केलेली आहे. 124 कायदेशीर अधिकार वापरणे अगर रोखण्यासाठी भाग पाडणे. कोणाला? तर राष्ट्रपती आणि राज्यपाल. जे देशाचे राष्ट्रपती आणि इतर राज्यांचे राज्यपाल असेल, नाही तर महाराष्ट्राचे राज्यपाल असेल, राज्यपाल हे कोणत्याही राज्याचे असो, हे जेव्हा त्यांचे कायदेशीर अधिकार वापरतात, त्या कायदेशीर अधिकारावर कोणीतरी एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी हीच कृती केली पाहिजे, तीच कृती केली नाही पाहिजे, राज्यपालांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न असेल किंवा राष्ट्रपतीच्या याच्यावर किंवा त्यांच्यावर दबाव करण्याचा प्रयत्न असेल, अशा वेळेस त्या राष्ट्रपती राज्यपालावर हमला करणे असेल, त्यांना काहीतरी त्यांचा बेइज्जती करणं असेल आणि त्यांच्या कुठेतरी अधिकार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याला शिक्षा 7 वर्षापर्यंत आहे. हे सुद्धा गुन्हा मी तुम्हाला सांगतो. प्रकरण हे जे 6 नंबरचं प्रकरण आहे त्यातले कलम 129 सोडला तर सर्व गुन्हे हे अजामीन पात्र, सेशन कमेट, सेशन म्हणजे सत्र न्यायालयात चालणारे आणि बिना तडजोडीचे आहेत मित्रांनो, बिना तडजोडीचे. आणि हा 129 सोडून बरं का, 129 आपल्याला पाहायचं आहे नंतर का आहे, आणि त्या 129 गुन्हा जामीन पात्र आहे फक्त, बाकी सगळे अजामीन आहेत आणि बाकी सगळे सेशन सत्र न्यायालयात चालणारे बिना तडजोडीचे आहेत. आणि हे गुन्हे दाखल करताना कोर्टात सुद्धा त्या सरकारची संमती लागते, हे पण लक्षात असू द्या. तपास सुद्धा करताना किमान पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचा व्यक्ती या ठिकाणी लागतो. तो डीएमच्या माध्यमातून तिथं सूचित केला जातो, डीएमच्या माध्यमातून सरकारची परवानगी तिथं अधिलेखित केली जाते. आता 124 हा खूप चर्चेत आलेला कलम आहे मित्रांनो. देशद्रोह म्हटलं जातं किंवा राजद्रोह म्हटलं जातो. आता एका जबाबदार मंत्र्याने स्टेटमेंट केलं होतं, शेतकरी आंदोलन करतात, राजद्रोही शेतकऱ्यांना राजद्रोही म्हटलं गेलं होतं, परंतु ते चुकीचं स्टेटमेंट होतं आणि समाजातून खूप त्या मंत्र्यावर टीका झाली. मग राजद्रोह तरी नेमका कोणाला म्हणायचं? 124ची गरज कधी पडली? 124 कधी दाखल केला? 1898च्या दरम्यान हा 124 दाखल केला. सेडिशन म्हणतो त्याला, सेडिशन किंवा राजद्रोह म्हणतो त्याला. तर राजद्रोह म्हणजे थोडक्यात काय? सरकारच्या विरोधात द्वेष निर्माण करणे, दुश्मनाची भावना निर्माण करणे किंवा सरकार पडण्यासाठी किंवा सरकार अस्थिर होण्यासाठी सरकारच्या विषयी एक अप्रिती निर्माण करणे, म्हणजे द्वेष, अप्रिती, दुश्मन, त्याला काय म्हणतो? शत्रुत्व, अप्रिती, शत्रुत्व निर्माण करणे. कोणाच्या बाबतीत? देशाच्या बाबतीत असेल किंवा सरकारच्या बाबतीत असेल. हे द्वेष, अप्रिती, शत्रुत्व जो कोणी निर्माण करेल त्याला राजद्रोही म्हटलं जातं. आणि त्या राजद्रोहासाठी आजन्म कारावास व दंड किंवा 3 वर्ष शिक्षाची तरतूद केली, जसा त्याचा गुन्हा असेल. हा 1898 साली आणला होता. सगळ्यांनी इतिहास वाचला असं सगळ्यांना माहीत असेल. प्लेगची साथ आलेली होती 1898च्या वेळेस, आणि ते प्लेगची साथ आल्यानंतर पुण्यामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी, पुण्यामध्ये असेल, या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी लोकांशी अमानुष कृत्य करत होते, छळ करत होते, त्यांना एक छळवणुकीची वागणूक दिली जात होते. आणि अशा वेळेस टिळकांवर 1898ला कायदा आला आणि त्या दरम्यान टिळकांवर सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. हे इतिहासात आपण वाचलं असेल. टिळकांनी काय म्हटलं होतं ब्रिटिशांना? की सरकारचं टाळकं ठिकाणावर आहे का, किंवा राज्य करणं म्हणजे सूड घेणे नव्हे, असे वादग्रस्त, सरकारला पेटवणारे किंवा सरकारशी द्वेषयुक्त असे वाक्य त्या ठिकाणी टिळकांनी वास्तवावर आधारित लेख लिहिले होते. परंतु सरकारने टिळकांना राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केलं, कारण टिळक एक प्रकारे काय करत होते? जनतेत असंतोष निर्माण करत होते, जनतेत असंतोष निर्माण करत होते. परंतु या ठिकाणी टिळक हे सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण नव्हते करत. जर वास्तवता पाहायला गेली तर टिळक एक प्रकारे सरकारचे जे उपाययोजना आहेत, सरकारचे जे अंमलबजावणी आहे किंवा सरकारची जी वागणूक आहे त्याबाबत टिळक असंतोष होते, त्या कार्यवाहीवर टिळक असंतोष होते, त्याबाबत टिळक अप्रती किंवा टिळक त्याबाबत असंतोष व्यक्त करत होते. परंतु हे टिळक जनतेमध्ये सरकारची असंतोष व्यक्त करत होते किंवा जनतेत जागृती निर्माण करत होते, म्हणून टिळकांवर सुद्धा त्या ठिकाणी 124 गुन्हा दाखल झाला होता. हे 1898 हे साल लक्षात राहावे म्हणून तुम्हाला मी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. 1898च्या दरम्यान हा राजद्रोह, प्रजाक्षोभन गुन्हा आलेला आहे. राजद्रोह फक्त एवढंच लक्षात ठेवा. अजून एखादं प्रकरण सांगतो तुम्हाला. कन्याकुमारचं जर प्रकरण घेतलं आपण, त्या ठिकाणी जे काही JNU विद्यापीठात काही देशविरोधी घोषणा झाल्या होत्या आणि त्या देशविरोधी घोषणाच्या आधारे त्यांच्यावर सुद्धा
124 दाखल केला होता। म्हणजे थोडक्यात काय, देशविरोधी घोषणा म्हणजे थोडक्यात काय करणं की देशाच्या बाबतीत किंवा सरकारच्या बाबतीत एक प्रकारे अप्रतिशत्रुत्व हे ज्या भावना निर्माण केल्या जातात जनतेमध्ये किंवा करणारा कोण असेल तर त्याच्यावर हा गुन्हा दाखल होतो, हे लक्षात असू द्या। आता तुम्ही म्हणा शेतकरी आंदोलनाच्या बाबत त्या मंत्र्यांनी वक्तव्य केलं, हे कितपत सत्य आणि कितपत असत्य, ते पूर्णपणे असत्य आहे। शेतकरी आंदोलन हे कोणत्या सरकारच्या विरोधात नाही मित्रांनो, सरकारच्या उपयोजनांच्या विरोधात आहे। सरकारवर ते एक प्रकारे एक जनतेचं मत मांडण्याचा प्रयत्न करतात। आंदोलन करणं किंवा एक आपलं चळवळ करणे हे घटनेने दिलेला अधिकार आहे। म्हणून शेतकरी या ठिकाणी सरकारच्या विरोधात कोणाच्या मनात शत्रुत्व निर्माण करत नाही, कोणाच्या मनात सरकारच्या बाबत अप्रिती निर्माण करत नाही। फक्त ते शेतकरी काय करतात, एक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने जे काय उपाययोजना केल्या, सरकारने जे योजना केल्या, सरकारने जे कायदे केले, ते कायदे सरकारने शेतकऱ्याच्या हिताचे किंवा त्यांच्या हिताचे कसे बनवतील त्या माध्यमातून एक सरकारवर दबाव आणण्याचा किंवा त्या माध्यमातून सरकारला त्यांचं मत कळवण्याचा तो मार्ग त्यांनी पत्करला। म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांचा उद्देश सरकारबाबत जनतेने अप्रिती दाखल करावी, शत्रुत्व निर्माण होय। म्हणून शेतकरी चळवळ हे एक लोकशाहीचा भाग आहे, तिथं ह्या कलमाचा काही संबंध येत नाही। असो, कलम 125 काय सांगतो, भारत सरकारशी सलोख्याचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणे। आशियाई खंड सगळ्यांना माहिती आहे। समजा श्रीलंका घेऊ, श्रीलंका म्हणजे आपले हे कलम 125 का घातला गेला, त्यावेळेस संस्थानं होते आणि त्यावेळेस ब्रिटिशांच्या सोयीसाठी की तिथं कोणत्याही संस्थानिकांना कोणी थोडक्यात मदत करू नये एखाद्या आशिया देशात किंवा कुठं काय, किंवा ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध पुकारणे किंवा दुसऱ्याच्या विरोधात युद्ध पुकारणे, म्हणजे संबंध सलोख्याचे ठेवायचे होते। भारत सरकारशी सलोख्याचे संबंध असलेले म्हणजे त्यावेळेस भारत सरकार म्हणजे ब्रिटिशच सरकार होतं आणि त्या भारत सरकारशी समजा श्रीलंका या ठिकाणी की जाऊन कोणी तिथं युद्ध पुकारले किंवा युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा कलम तिथं आडवा येत होता। आजीवन कारावास व दंड असेल किंवा 7 वर्षापर्यंत दंड। हा कलम आताही लागू आहे, कारण याचा उद्देश एकच आहे की आशियाई खंडातले जे काही देश असतील त्या देशाशी भारताचे संबंध चांगले राहावेत। म्हणून उदाहरण जर मागे घेतलं, ते भारताने जेव्हा लिटे संघटना काम करत होती, लिटे संघटना सगळ्यांना माहिती, राजीव गांधीच्या हत्येमागे होणार त्यांचंच हे होतं की लिबरल टायगर तमिळीलम, ज्यावेळेस ती अंतर्गत त्यांच्या काही हक्कांसाठी लढत होती आणि त्यानंतर त्या लिटे संघटनेने हिंस्रक वळण किंवा त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी हिंस्रक वळण घेतलं होतं। तर तिथं भारताने स्वतःची भूमिका दाखल केली आणि भारताने हस्तक्षेप करण्याचा का प्रयत्न केला की भारताला सुद्धा कुठेतरी आशिया देशांशी एक सलोख्याचे संबंध ठेवायचे होते। परंतु असो, पण आपल्या देशातील व्यक्ती जर दुसऱ्या आशिया देशातील व्यक्तीबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल करू शकतो। हे आजीवन कारावास दंड 7 वर्षापर्यंत हे तरतूद आपण 125 मध्ये केलेले आहे। कलम 125 जसा आहे तसंच आपल्याला पुढचा कलम 126 आहे। फक्त काय आहे, तिथं कलम 125 मध्ये आशियाई देश होते, इथं आता कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्र कोणत्याही सत्तेच्या पण कोणत्या भारत सरकारशी शांततेचे संबंध असले, मग अमेरिका असू शकतो, जगातील कोणताही देश असो ज्याचे संबंध भारताशी शांततेचे आहेत, त्या देशाच्या राज्यक्षेत्रात कोणी लुटमार करण्याचा प्रयत्न करत असेल, लुटमार किंवा पूर्वतयारी करत असेल, प्रयत्न असेल, लुटमार करत असेल, प्रयत्न असेल, पूर्वतयारी हा विषय लक्षात ठेवा। 122, 126, 399 पूर्वतयारी याच्यात जरी दिला नसला तरी पूर्वतयारी, एका समजा अमेरिकेत जाऊन लुटमार करण्यासाठी मी पूर्वतयारी करत असं तर मला 126 नुसार 7 वर्षापर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे। म्हणजेच काय, भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात आपल्या नागरिकांनी जाऊन तिथं काही करू नये, लुटमार करू नये, प्रयत्न करू नये किंवा पूर्वतयारी करू नये, नाहीतर त्याच्यासाठी 126 आहे। कलम 127 जसं कलम 125 आशियाई देशांसाठी होता, कलम 126 जगातील इतर देश की ज्यांचे संबंध शांततेचे आहे भारताबरोबर, युद्धात लुटमारीत हस्तक्षेप मिळकत स्वीकारणे। जर कोणी त्या 126 मध्ये किंवा 125 मध्ये जे काही दर्शवलेले देश होते त्या देशात लुटमारीत जे काही हस्तगत झालेली मिळकत आहे, युद्धात असेल किंवा लुटमार केलेली असेल, त्या लुटमारीमध्ये जी काही हस्तगत केलेली मिळकत आहे ती कोणी स्वीकारत असेल तर तो सुद्धा गुन्हेगार आहे। समजा एखाद्या भारतीयाने जाऊन अमेरिकेत ते एखाद्या बँकेतून पैसे लुटले आणि ते पैसे घेऊन भारतात एखाद्या व्यापाऱ्याकडे आला आणि तो व्यापारी जर तो स्वीकारत असेल तर तो व्यापारी सुद्धा शिक्षा 7 वर्षापर्यंत कारावास व दंड असेल। हे शिक्षा पण तुम्ही लक्षात ठेवा, सहज लक्षात राहून जातं, शिक्षा एक प्रकारचे सिमिलर आहेत प्रकरणाशी बऱ्याच। कलम 128
राजकैदी आणि युद्ध कैदी. आधी राजकैदी काय आणि युद्ध कैदी समजून घ्या. जर आपण भगतसिंगांना राजकैदी म्हणू शकतो आणि आझाद हिंद सेनांचे जे पकडलेले सैन्य होते त्यांना आपण युद्ध कैदी म्हणू शकतो. राजकैदी हा अंतर्गत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. युद्ध कैदी हा बाहेरून येऊन युद्ध करत असताना तो जेव्हा आपले सैन्य त्याला पकडतात तेव्हा तो युद्ध कैदी होतो. तसंच या ठिकाणी दोन शब्द युद्ध वापरले गेलेले आहेत, राजकैदी आणि युद्ध कैदी. भगतसिंग हे आपल्या देशातच राहून एक ब्रिटिशांशी लढत होते का आता आपल्या हक्कांसाठी, म्हणून ब्रिटिशांना ते राजकैदी वाटत होते. पण युद्ध कैदी जर आझाद हिंद सेना जाऊन जर्मनीची मदत असेल किंवा त्या ठिकाणी जपानची मदत घेऊन त्या ठिकाणी आझाद हिंद सेना होते. आझाद हिंद सेनामध्ये आपले अनेक सैनिक, मग प्रेमकुमार सहगल असन अशा लोकांना ज्यावेळेस ब्रिटिशांनी कैदेत घेतलं तर त्यावेळेस ते त्यांच्यासाठी युद्ध कैदी झाले होते. म्हणून असे राजकैदी असन किंवा युद्ध कैदी असन पळून जाण्यास लोकसेवकांनी इच्छापूर्वक, इथं इच्छापूर्वक शब्द लक्षात ठेवा. इच्छापूर्वक म्हणजे त्या लोकसेवकाची स्वतःहून इच्छा असली पाहिजे. ह्या इच्छापूर्वकची व्याख्या आपण कलम IPC 39 मध्ये केलेली आहे. बऱ्याच जणांना माहिती असन. आपण पाठीमागं प्रकरण जे काही पाहितलं होतं प्रकरण 2 मध्ये, त्यामध्ये आपण व्याख्या वाचल्या होत्या. त्या व्याख्यामध्ये इच्छापूर्वक या शब्दाची व्याख्या वाचली होती. तर ते इच्छापूर्वक मुभा देत असन एखादा लोकसेवक कोणाला राजकायद्याला आणि युद्ध कायद्याला पळून जाण्यासाठी, तर त्या लोकसेवकाला सुद्धा आजीवन कारावास किंवा 10 वर्ष व दंड ही शिक्षा असेल. आजीवन कारावास किंवा 10 वर्ष आणि दंड ही शिक्षा असेल. असो कलम 129 लोकसेवकाने हायगैनी जर कृत्य झालं असेल, ॲक्च्युली सुरुवातीचा 128 इच्छापूर्वक होता, परंतु लोकसेवकाने हायगैनी अशा कायद्याला पळून जाऊ देणे. हायगैनी म्हणजे काय? उदाहरणार्थ की एखाद्या लोकसेवकावर जबाबदारी दिली त्या कायद्याची ही करणं, कायद्याला ताब्यात ठेवणं, परंतु तो लोकसेवक हायगैनी चाव्या तिथंच टेबलवर ठेवतो आणि तो झोपी जातो. जर तो लोकसेवक झोपी जातो म्हणजे थोडक्यात तो काय करतो, हलगर्जीपणा करतो आणि त्याच्या हायगैमुळे त्या चाव्या कोणीतरी घेतं आणि त्या कायद्याची मुक्तता करतं. आणि जेव्हा लोकसेवक जागा होतो तेव्हा त्या लोकसेवकाला कळतं की आपल्या हलगर्जीपणामुळे, आपल्या हायगैपणामुळे कैदी पळून गेला. मग लोकसेवकाच्या हायगैने अशा कैद्याला जर पळून जाऊ दिले, कोणते कैदी जे मी आधी सांगितले, राजकैदी किंवा युद्धातले कैदी, ते देशाविरोधाचे प्रकरण आहे त्याच्यामुळे तिथे इथलेच कैदी येणार. हे प्रकरण पूर्णपणे कशा संदर्भात आहे तर देशविरोधी प्रकरण आहे. देशाच्या विरोधातल्या कारवाईचं, देशांच्या विरोधातले अपराधी प्रकरण आहे ते. आणि हे युद्ध कैद्यांना जर पळून जाण्यास हायगैनी पळून जाऊ दिलं तर 3 वर्षापर्यंत कारावास साधा व दंड. फक्त एवढाच ह्या प्रकरणातला एवढाच कलम असा आहे की जो JMFC न्यायालयापुढे चलतो. JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट कोर्ट म्हणजे प्रथम दर्जा श्रेणीचं जे न्यायालय असतं, जे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असतं, ह्या न्यायालयापुढे चालतं. शिवाय हा जामीनपात्र गुन्हा आहे आणि शिवाय हा जामीनपात्र गुन्हा आहे, तडजोडीचा होऊ शकतो, प्रथम दर्जाचा आहे JMFC. कारण का मित्रांनो याला एवढं सवलत दिली? कारण हा याचं इंटेन्शन नव्हतं कोणाच्या, हा लोकसेवकाचं इंटेन्शन नव्हतं, उद्देश नव्हता की कैद्यांनी पळून जा. फक्त कैदी पळून कशामुळे गेला? याच्या हायगैमुळे पळून गेला. म्हणून फक्त हे जे कलम आपण बघितले प्रकरण, ह्या प्रकरणामध्ये जे आपण कलम बघितले 121 ते 130 पानारचा आहे, त्यामधला सगळे कलम सेशन कमिट आहे, बिना तडजोडीचे आहे, अजामीनपात्र आहे. परंतु त्यातला फक्त एकमेव कलम जो आहे कलम 129 तोच फक्त थोडासा अपवाद आहे की जो खालच्या न्यायालयात चालतो JMFC कोर्टात आणि जामीनपात्र आहे. आणि पुढचा कलम पाहायचा 130 काय सांगतो? अशा कायद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा बेकायदेशीरपणे सोडवणे किंवा आसरा देणे. कोणत्या कायद्याला? युद्ध कैदी, राजकैदी अशा कायद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा बेकायदेशीरपणे सोडवणे किंवा आसरा देणे. आता इथं लोकसेवक पण असू शकतो आणि खाजगी व्यक्ती पण असू शकतो. लोकसेवक पण असू शकतो आणि खाजगी व्यक्ती पण असू शकतो. आसरा देण्यामध्ये तुम्ही व्याख्या पाहिली असेल कलम 52 मध्ये. कलम 52 मी तेच आधी तुम्हाला सांगितलं होतं. पहिले जे प्रकरण 4 होते IPCचे ते पूर्णपणे पुढचा IPC समजण्यासाठी ते पहिले 4 प्रकरण होते. जर तुम्ही प्रकरण 2 मधल्या व्याख्या समजून घेतल्या असेल ते आसरा देण्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. आसरा देण्यामध्ये काय काय असतं? नुसतं खायला प्यायला देणं नाही मित्रांनो, नुसतं राहायला खायला प्यायला देणं नाही, त्याला राहायला खायला प्यायला, त्याला शस्त्र पुरवणे, त्याला येण्या जाण्यासाठी गाड्या देणं, त्याला मदत करणं, त्याला हत्यारं पुरवणे, त्याला दारुगोळा पुरवणे, जी काय मदत लागती त्या कायद्याला ती मदत देणे म्हणजे आसरा देण्याची व्याख्या होती. म्हणून ती कलम 52 त्यासाठी दिला होता.
मग अशा कायद्याला पळून जाण्यास मदत करणारा खाजगी व्यक्ती असू शकतो, लोकसेवक असू शकतो, किंवा त्याला बेकायदेशीरपणे सोडवण्यासाठी काही गुंड येऊ शकतात, लोकसेवक पण मदत करू शकतो, आसरा देणारे लोकसेवक पण असू शकतात, खाजगी व्यक्ती पण असू शकतं. म्हणजेच हा कलम 130 हा लोकसेवक जर असेल तर लोकसेवकालाही लागू होईल, खाजगी व्यक्ती असेल तर त्यालाही लागू होईल, आणि जे असा अपराध करेल त्याला आजीवन कारावास किंवा 10 वर्ष व दंड अशी शिक्षा असेल. अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. तर पुढचं प्रकरण जे आपल्याला पाहायचं आहे ते एक प्रकारचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स संदर्भात आहे, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये.